कुठे? तो बाहेर गेलाय मीटिंगसाठी. बरं झालं. का? उगाच चर्चा कशाला ना. कशाची? तुम्ही वेगळे होताय ना आता. ते तुमच्या मुलीलाच हवं होतं हो ना. आजकालच्या मुलींचं काय, एक विचार नाही, आमच्यासारखं नाही. आम्ही केलं लग्न, निभावलं. नवरा कसा का असे ना, नोकरी केली नाही. म्हणूनच ही डिवोर्सची जी शिंग होती ती काही आम्हाला फुटली नाही, म्हणून आमचे संसार झाले. आता काय म्हणणं आहे तुमच्या मुलीचं? आता म्हणणं काय असणार, आमचे ते निंबाळकर वकील आहेत ना. त्यांचं काय? निंबाळकर वकिलांचं काय हो, त्यांना केस मिळाली चालवायला तरच त्यांची चूल पेटणार ना. ते म्हणणारच लढा तुम्ही. म्हणजे आम्हाला मात्र तसं काही करायचं नाही. म्हणजे जानूलाही नाही तसं ती स्पष्टच म्हणाली मला. मग निंबाळकर वकील म्हणत होते पोटगी मिळू शकते. त्यांचं फारच चाललेलं, तुम्ही सोडू नका पोटगी. म्हणजे नवऱ्याकडून ती मिळायलाच लागते. जानूचं फार चाललेलं नको म्हणून. पण मग शेवटी तिलाही पटलं. त्याच्याशिवाय निभावणार कसं. म्हणजे पिंट्याला नोकरी नाहीये आणि ह्यांची काय तऱ्हा आहे तेही तुम्हाला माहीतच आहे. आणि मी अडाणी. निंबाळकर म्हणत होते 50 लाख तरी मागा. पोरीचं अख्खं आयुष्य पडलंय हो. आता तिच्याशी पुन्हा कोण लग्न करणार. आणि एकदा का घटस्फोटाचा ठपका लागला ना बाईला का तिचं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जातं. तिच्यासाठी ना सगळं अवघडच होऊन बसलंय. त्यात नोकरी ती केवढीशी, त्याच्यात सगळं कसं निभावणार. आधी तुमच्या मुलीला डिवोर्स हवा होता, आता पैसे हवे. तसं नाही हो, तसं नाही. म्हणजे मीच म्हणलं तिला की आपण ना कोर्टात जाऊन भांडूया नको बाई, आपले संबंध चांगले आहेत. म्हटलं आपल्या आपल्यातच आपण काहीतरी तडजोड करूया. तसं तिला ते पटलं. आणि तुम्ही एवढी मोठी माणसं, अगदी 50 लाख नको पण एक 20-25 लाखापर्यंत अशी काही मदत मिळाली असती तर ते खूप बरं झालं असतं ना. म्हणजे अगदी तुम्ही नाही म्हणालात तरी आम्ही त्याच्यासाठी काही कोर्टात जाऊन भांडणार वगैरे नाही होत. तसं तुम्हीच जरा विचार केलात तर बरं होईल ना. म्हणजे कशी जगणार ती बाईने, एकटीने आयुष्य काढणं फार फार कठीण असतं. पुरुषांचं तसं नसतं ना. हो, आपल्या समाजात बघा ना, म्हणजे पुरुषांनी काही केलं तर ते चालू शकतं, बाईला नाही तसं करता येत. तुमच्याकडे बक्कळ पैसा आहे, जानूपेक्षा सुंदर श्रीमंत मुलगी तुम्हाला हसत हसत मिळेल अगदी. पण जानूचं आयुष्य मात्र बरबादच झालं ना. माझा काही आग्रह नाहीये तुम्हाला, पण माणुसकी म्हणून तुम्ही काहीतरी विचार करावा अशी हात जोडून विनंती करते मी तुम्हाला. हा, म्हणजे जानूचा काही तसा आग्रह नाहीये, पण तिच्या बापानेच काही करून ठेवलं असतं तर असा विचार कशाला आला असता तिच्या मनात. ती बोलली नाही असं, पण मला कळतं ना तिच्या मनातलं. आई आहे मी, मला कळतं तिच्या मनात काय चाललंय ते. ती बोलत नाही, पण तिलाही गरज आहे पैशांची. रागावू नका गोखले साहेब. आता जावयाचं नातं राहिलेलं नाहीये ना, मग कसं म्हणणार जावई बापू. म्हणून गोखले साहेब, माझ्या मुलीचं ना तसं जरा चुकलंच हो. म्हणजे एवढा सोन्यासारखा नवरा, सुखाने संसार करायचा सोडून कसली अवदसा आठवली तिला कोण चालेल. तशी ती पहिल्यापासून हट्टीच. अनिलच्या वेळेसच आठवतं ना, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. इतका दुराग्रह काय उपयोगाचं आहे. बाईच्या जातीला नमतं घ्यावं लागतंच ना. पण ह्या आजकालच्या मुलींना कोण समजावणार. आमचं ना शिक्षण ना आम्ही नोकरी केलेली, वर ह्या आम्हालाच विचारणार तुम्हाला काय कळतंय.
म्हणजे मग आम्ही गप्पच ना पुन्हा. रागावलात का तुम्ही? नाही नाही, नाही मग मग बोलत का नाही आहात? ऐकतोय ना मी. एवढं पण ऐकलत ना तरी फार उपकार होतील बघा तुमचे. म्हणजे अगदी 50-1 लाख नका देऊ, पण 1.5-2 वर्ष खर्च केलीत तिने तुमच्या घरात.